मित्रांनो, तुम्हाला सुद्धा 15 ते 20 हजाराच्या बेस्ट 5G स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल, ज्यामध्ये कॅमेरा बेस्ट असायला हवा, डिझाईन सुद्धा प्रीमियम असायला पाहिजे आणि सोबत प्रोसेसर सुद्धा बेस्ट असायला हवं आणि एवढंच नाही तर स्टोरेज सुद्धा मोठं पाहिजे, तर त्यासाठी आजचा व्हिडिओ पूर्ण बघा। तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी माझं नाव आहे सोपान आणि तुम्ही बघत आहे सोपान टेक युट्यूब चॅनल आणि तुम्हाला अशाच प्रकारचे इथे टेक रिलेटेड व्हिडिओज मराठीमध्ये बघायला मिळतात, त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका ब्रँड बद्दल सांगणार आहे ज्यांनी क्रिएटर्सला लॉन्च होण्याआधीच त्यांचे स्मार्टफोन रिव्ह्यू करण्यासाठी दिले, म्हणजे त्यांनी एक ओपन रिव्ह्यू प्रोग्राम ठेवला, त्यामध्ये मी सुद्धा एक फॉर्म फिल केला आणि त्या प्रोग्राम मध्ये आपलं चॅनल सिलेक्ट झालं आणि त्यांच्याकडून आपल्याला लॉन्चच्या आधीच त्यांचा स्मार्टफोन रिव्ह्यू करण्यासाठी मिळाला आणि सोबतच AI प्लस स्मार्टफोन कंपनीचे जे CEO आहेत माधव सेठ, त्यांच्याकडून आपल्याला एक लेटर सुद्धा मिळालं आणि त्या लेटर मध्ये क्लिअर लिहिलं होतं, या फोनची तुम्ही पूर्ण टेस्ट करा, तुम्हाला स्मार्टफोन बद्दल कुठल्या खराब गोष्टी वाटल्या किंवा कुठल्या चांगल्या गोष्टी वाटल्या ते तुम्ही डायरेक्ट तुमच्या ऑडियन्स सोबत शेअर करा, त्याचसोबत आम्हाला फीडबॅक द्या, आम्ही त्या गोष्टीवरती काम करू। तर मित्रांनो, एवढं फ्रीडम त्यांनी क्रिएटर्सला दिलाय आणि आपल्याकडे AI प्लस नोवा 2 प्रो 5G हा स्मार्टफोन आहे। हा स्मार्टफोन येऊन माझ्याकडे 2 दिवस झाले। मी तुम्हाला स्मार्टफोन बद्दल कुठल्या चांगल्या गोष्टी आहेत किंवा कुठल्या खराब गोष्टी आहेत हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यासाठी जो आजचा व्हिडिओ आहे तो न स्किप करता पूर्ण बघा। तर सर्वात आधी गोष्ट करूया स्मार्टफोनच्या अनबॉक्सिंगची। यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी बघायला मिळतात, म्हणजे तुम्हाला बाहेरून कुठलीच गोष्ट विकत घेण्याची गरज नाही, सोबत ट्रान्सपरंट कव्हर तुम्हाला बॉक्स मध्येच बघायला मिळते। सर्वात आधी डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये तुम्हाला बॅक साइडने ग्लास फिनिश इफेक्ट बघायला मिळते। ऍक्च्युअली बॅक साइडने ग्लास नसून प्लॅस्टिक आहे, म्हणजे थोडं ग्लॉसी इफेक्ट आहे, त्यामुळे काय होते थोडं युज केल्यानंतर सुद्धा अशा प्रकारचे फिंगरप्रिंट यावरती येतात, त्यासाठी तुम्हाला स्मार्टफोन हा बॅक कव्हर सोबत युज करावा लागेल। बाकी ओव्हरऑल डिझाईन बेस्ट आहे आणि महत्वाचं म्हणजे स्मार्टफोनच्या बॅक साइडने तुम्हाला लाईट्स बघायला मिळतात आणि या लाईट्सला तुम्ही कॉल, म्युझिक, नोटिफिकेशन अशा प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही कस्टमाइज सुद्धा करू शकता। विशेष म्हणजे RGB लाईट आहे आणि अशा गोष्टीमुळे मार्केटमध्ये AI प्लस स्मार्टफोनची वेगळी ओळख निर्माण होत आहे। सोबत या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला AI कीचा सुद्धा सपोर्ट मिळतो, ज्याला तुम्ही पूर्णपणे कस्टमाइज करू शकता। सोबत यामध्ये तुम्हाला 3.5mm जॅक सुद्धा दिला आहे आणि या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला नेक्स्ट क्वांटम OS विथ Android 16 बघायला मिळते। आता डिस्प्ले बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये तुम्हाला 6.9 इंचेस फुल HD प्लस LCD डिस्प्ले बघायला मिळतो, त्यामुळे कंटेंट बघताना कुठलीच अडचण येणार नाही। एवढंच नाही तर यामध्ये तुम्हाला 144 हर्ट्झ रिफ्रेश रेट बघायला मिळतो, त्यामुळे डेली मल्टीटास्किंग एकदम स्मूथ होईल। सोबतच या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला ड्युअल स्पीकरचा सपोर्ट मिळून जातो, चांगला लाऊडनेस सोबत येतो, सोबतच 5G चा सपोर्ट सुद्धा मिळतो। आणि आता मेन परफॉर्मन्स बद्दल बोलायचं झालं तर यामध्ये तुम्हाला MediaTek Dimensity 7100 प्रोसेसर दिला आहे, त्यावरून तुम्ही डेली मल्टीटास्किंग आणि गेमिंग इझिली करू शकाल आणि सोबतच तुम्हाला 6000 mAh ची पॉवरफुल बॅटरी सुद्धा यामध्ये बघायला मिळते आणि तुम्हाला चार्जर बॉक्स सोबतच मिळते। आणि या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 48 मेगापिक्सल सोनी IMX 582 रिअर कॅमेरा आणि 30 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा बघायला मिळतो, त्यातून तुम्ही असे भारी फोटोज कॅप्चर करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारचा AI प्लस नोवा 2 प्रो 5G हा स्मार्टफोन आहे आणि AI प्लस स्मार्टफोनचे 800 पेक्षा जास्त सर्व्हिस सेंटर 500 पेक्षा जास्त सिटी मध्ये अवेलेबल आहेत आणि 14,999 रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये या स्मार्टफोनला तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता। आणि ज्या मित्राला 15 ते 20 हजाराच्या बेस्ट 5G स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल तर त्यांच्याच व्हिडिओला लगेच शेअर करा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।